उद्धव ठाकरेंसोबतच्या तहात राज ठाकरेंची हार झाली। हे वक्तव्य आहे मनसेतनं भाजपत प्रवेश केलेल्या संतोष धुरी यांचं। राज ठाकरेंचे जवळचे शिलेदार संतोष धुरी यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केलाय। ठाकरे कुटुंब एकत्र येण्यासाठी मनसे पक्षाचा बळी देण्यात आल्याचं सुद्धा यावेळी संतोष धुरी यांनी म्हटलंय। ठाकरे युतीमध्ये सारं काही आलबेल नसल्याचंच यामधनं पुन्हा एकदा उघड झालंय। बघूया। महापालिकेच्या रणधुमाळी ठाकरे बंधूंना मोठा धक्का। राज ठाकरेंचे शिलेदार संतोष धुरींचा मनसेला जय महाराष्ट्र। उद्धव ठाकरेंसोबतच्या तहात राज ठाकरे हरले। ठाकरे कुटुंब एकत्र येण्यासाठी मनसेचा बळी, धुरींचं वक्तव्य। ठाकरे युतीतला असंतोष उघड, पुढे काय होणार? राज ठाकरेंचे कट्टर समर्थक आणि निष्ठावंत मनसैनिक अशी ओळख असलेल्या संतोष धुरींनी मनसेला जय महाराष्ट्र केला। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपत प्रवेश केला। महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळाली नसल्यानं संतोष धुरी नाराज असल्याची चर्चा होती। सोमवारी रात्री भाजप आमदार नितेश राणे यांच्यासोबत संतोष धुरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचं समोर आलं। संतोष धुरी यांनी मंगळवारी भाजपत प्रवेश केला। यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या सोबत तहात राज ठाकरे हरल्याचं सांगितलं। कुटुंब एकत्र येण्यासाठी मनसेचा बळी दिल्याचं सांगत मनसेला मिळालेल्या 52 जागांपैकी 7 ते 8च जागा येतील असंही म्हणाले। संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना जागा वाटपाच्या चर्चेपासून दूर ठेवण्याचा आदेश मातोश्रीवरून असल्याची खंत सुद्धा त्यांनी यावेळी बोलून दाखवली। आमचे नेते संदीपजी देशपांडे यांना कुठल्याही प्रकारच्या चर्चेमध्ये सहभागी केलं नाही, कुठेही त्यांना घेतलं गेलं नाही। आम्हाला असं कळलं की वरून असा तह झालेला आहे की त्या तहामध्ये 2 किल्ले सरेंडर केले साहेबांनी, एक संतोष धुरी आणि एक संदीप देशपांडे। वांद्याच्या बंगल्यावरून सांगण्यात आलं की हे दोघं जण कुठेही दिसले नाही पाहिजेत। पूर्ण आमचा पक्ष साहेबांनी सरेंडर केलाय त्यांना। आज तुम्ही बघितलं असेल की आम्हाला म्हणजे ज्या सीट दिल्यात अशा सीट दिल्यात, दिसायला आकडा 52चा आहे, पण ज्या सीट दिलेल्या आहेत त्या सीट तुम्ही जर बघितल्या तर त्यातल्या 7 ते 8 सीट येतील की नाही शंका आहे। कारण ज्या सीट आम्हाला पाहिजे होत्या त्या सीट आम्हाला दिल्या नाहीत आणि अशा सीट दिल्यात की तिकडे त्यांच्याकडे उमेदवार नव्हते। ज्या मराठी माणसासाठी इतकी वर्ष संतोष धुरीजी लढत होते, ज्या हिंदुत्वासाठी संतोष धुरीजी लढत होते, ते कार्य भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होत असताना भारतीय जनता पक्षाच्या कार्यावर प्रभावित होऊन आणि हिंदुत्वाचा भगवा झेंडा हा मुंबईच्या महानगरपालिकेवरती फडकवण्यासाठी संतोष धुरीजी यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। महापालिकेच्या तोंडावर संतोष धुरींचा भाजप प्रवेश हा मनसे आणि ठाकरे युतीसाठी मोठा धक्का मानला जातो। मनसेचा आक्रमक चेहरा, कोर कमिटीमधील नेते, मनसेच्या सगळ्या आंदोलनात सक्रिय सहभाग। 2012 मध्ये मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 194 मधून मनसेचे नगरसेवक, 2017च्या महापालिका निवडणुकीत पराभव, वॉर्ड क्रमांक 194 मधून लढण्यासाठी इच्छुक होते। संतोष धुरींसाठी संदीप देशपांडेंचे प्रयत्न निष्फळ ठरले। प्रभाग क्रमांक 194 ची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला गेली। ठाकरेंच्या शिवसेनेकडून हेमांगी बरडीकर यांना उमेदवारी दिली गेली। नाराज झालेल्या संतोष धुरींनी भाजपत प्रवेश केला। दरम्यान संतोष धुरी यांनी स्वार्थापोटी निर्णय घेतल्याची टीका मनसेकडनं करण्यात येते। संतोष धुरी यांच्या भाजप प्रवेशाने काहीही फरक पडणार नाही असा युक्तिवादही करण्यात येतोय। आमच्याकडले काही लोक गेले, काँग्रेसमधले गेले, त्यांना काय एवढं त्या भारतीय जनता पक्षाला सोनं लागलंय मला माहित नाही। किती जणांना पैसे देणार ते आहे, भ्रष्टाचाराचा पैसा तुमच्यापर्यंत पोचेल, पण तुमच्या पुढल्या पिढ्या त्याच्यामुळे सुखी होणार नाहीत, लक्षात घ्या। जर महाराष्ट्र सुखी राहिला तर तुमच्या पुढल्या पिढ्या सुखी राहतील। तुम्ही त्या मोगलांच्या तंबूत जात आहात, तुम्ही औरंगजेबाच्या तंबूत जाता। औरंगजेब त्यांचाच आहे, कारण गुजरातला जन्माला आलाय तो, त्याच्यामुळे औरंगजेब हे त्यांचं निशाण आहे भाजपवाल्यांचं। तेव्हा हे जे मराठी कार्यकर्ते आहेत राजकीय, त्यांनी विचार केला पाहिजे। आजच्या तारखेला तुम्ही कोण आहात, कुठल्या जागेवर आहात, तुमच्याकडे अनेक जबाबदाऱ्या पक्षाच्या आहेत, तुमच्यावर नितांत तुमच्यावर विश्वास होता साहेबांचा, आहे, अजूनही आहे, आणि तुम्ही असं वागता म्हणजे मग सामान्य कार्यकर्त्यांनी तुमच्याकडून काय आदर्श घ्यायचा?
हे म्हणजे मला देखील रात्री मला उशिरा कळलं, मी प्रचारात असतो, मला जेव्हा कळलं मला शॉकिंग होतं माझ्यासाठी. संतोष सारखा माणूस असं करू शकतो म्हणजे नीतिमत्ताच राजकारणात राहिली नाही. काय चाललंय मला कळत नाही. त्यात ते बीजेपी आणि ती शिंदे गटाची लोक बसलेलीच आहेत, पैसे घेऊन आणि वाटप करून तुम्हाला मंडळं देतो, महामंडळं देतो, हे आमिष दाखवून लोक फोडतायत. ह्यांच्याकडे स्वतःची लोक नाहीत, दुसऱ्या पक्षातले चांगली चांगली लोक उचलायची आणि स्वतःचे पक्ष चालवायचे. संतोष धुरी हा का ओरिजिनल कुठला सैनिक नव्हता. तो मुकेश पुरव म्हणून एक होता आमच्या इथे, त्याच्याबरोबर तो असतो. ऍक्च्युली त्याला राजकारणाचा काही गंधच नव्हता, परंतु यशवंत किल्लेदार असू दे किंवा ते त्यावेळीचे राजसाहेबांचे जेवढे अनुयायी होते त्यांच्याबरोबर त्यांचे संबंध चांगले होते, त्यामुळे त्यांना तिथे तिकीट दिले. ती पण तिकीट नशिबाने म्हणजे आमच्या दोघांमध्ये फाईट झाली, माझ्यात आणि ज्योती भोसलेंमध्ये 200 मतांनी फक्त निवडून आलेला संतोष धुरी. संतोष धुरी गेल्याने काय विभागात काय 5 पैशाचा किंवा 2 पैशाचा सुद्धा फरक पडणार नाही, एवढी गॅरंटी आम्हाला माहिती. गेल्या 2 दिवसात ठाकरे बंधूंच्या युतीला 2 धक्के बसलेत. ठाकरे शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर शुभा राऊळ यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर आता मनसेच्या संतोष धुरींनी भाजप प्रवेश केलाय. ऐन प्रचारात संतोष धुरी यांच्या भाजप प्रवेशाचा मोठा परिणाम हा कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवरती होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. धुरी यांच्या पाठोपाठ मुंबई मनसे अध्यक्ष संदीप देशपांडे हे सुद्धा नाराज असल्याची चर्चा आहे, पण त्यांनी अधिकृत भूमिका अद्याप तरी मांडलेली नाही. त्यामुळे मनसेत अस्वस्थता निर्माण झाल्याचं चित्र दिसतंय. ठाकरे युतीत सगळं काही आलबेल नाही, हेच या घटनेनं सिद्ध झालंय. आता पुढे काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.